जसं आता तुम्ही सांगितलं की शिवसेनेला कुठं सभापतीपद दिलेलं जाणवत नाही, 100% त्यांचा प्रश्न रास्त आहे. मी जिल्हा परिषदच्या सदस्य माझ्या आई सुवर्णा सतीश पाटील यांचं नाव सभापतीपदासाठी 12:40 मिनिटापर्यंत 12:40 सुवर्णा सतीश पाटील माझ्या मातोश्रीचं नाव हे जवळजवळ फिक्स होतं. तसा पक्षादेश होता, तशी व्हीप काढली होती. चौगुले साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख साळवी साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं जो आदेश आला होता तो आदेश सभापतीपदासाठी माझ्या आईच्या नावाचा आदेश होता, सुवर्णा सतीश पाटील या नावाचा आदेश होता, लिखी आदेश होता, संपर्क प्रमुखांकडे तो आदेश होता. ह्या आदेशाला पक्षाची आदेश डावलून काही स्थानिकचे पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीमध्ये निर्णय घेऊन चुकीच्या पद्धतीमध्ये कुठेतरी कान भरवून फक्त 10 मिनिटामध्ये हा अन्यायकारक निर्णय एका शिवसैनिकावरती झालेला आहे. आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते, लोकांसाठी झटणारे आम्ही कार्यकर्ते, मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही पळणारे कार्यकर्ते, मुळात व्हीप काढून आदेश असताना देखील पक्षाच्या आदेशाची पक्षाची शिस्त मोडली जाते, ही अत्यंत चुकीची बाब. माझ्यासारखे अनेक तरुण राजकारणामध्ये येण्यासाठी घाबरतात. त्याचं हेच कारण आहे की कुठंतरी कोणाला तरी वरचढ व्हायची भीती असं वाटत असणार आहे. त्याचं कारण काय मला माहीत नाही की कुठल्या गोष्टीमुळं अवघ्या 10 मिनिटामध्ये माझं आईसाहेबांचं सभापतीपद कॅन्सल केलं, तिथून नाव कट केलं. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. आम्ही तिथून आलो, मतदान केलं आणि आम्ही आमचं तिथून निघून गेलो. परंतु गेले 4 दिवस झालं पक्ष आदेश काय होता, पक्षशिस्त काय होती, व्हीप काय होतं हे चौगुले साहेबांनी स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलं होतं. आज आमच्या लोहारा तालुका होऊन प्रचंड वर्ष झाली. मागच्या कधी काळामध्ये उपाध्यक्षपद मिळालं होतं. उपाध्यक्षपदाला देखील मी त्या पदासाठी मी इच्छुक होतो. माझं नाव देखील त्या ठिकाणी चर्चेत होतं. परंतु सिनियरिटीमुळं मी त्या ठिकाणी माघार घेतली आणि उपाध्यक्षपदाला आम्ही उषा काकींना पसंती दिली. परंतु सभापतीपदाबाबत बी ह्या जर अशा गोष्टी होत असत्याल तर भविष्यात इथल्या तरुणांचं राजकारण काय, हा देखील प्रश्न आहे. शिवसैनिकावर अन्याय आहे. नेमकं पक्षाची शिस्त कुणी मोडली, असे कोणते पदाधिकारी होते ज्यांनी पक्ष आदेश डावलला आणि या ठिकाणी सभापतीपद हे चुकीच्या ठिकाणी गेलं, जे कुठल्याही पद्धतीमध्ये निवडून आल्याच्या नंतर ते शिवसेनेच्या आमच्या गटामध्ये नव्हते. अशा लोकांकडं सभापतीपद देण्यात आले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे असतील, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक असतील यांनी तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब केला होता आणि तुम्ही त्या संदर्भात आपण अर्ज देखील आपण घेतला होता. नेमकं त्या 10 मिनिटात काय झालं आणि त्याच्यामागे कोण अदृश्य शक्ती आहे असं वाटतं? तुमची आता पुढची भूमिका काय पक्षाने शोधायची आहे. जर अशा घटना जर घडत असतील तर शिवसेनेमधले कार्यकर्ते, शिवसैनिक कसे पुढे जाणार आहे? लोकांची सेवा करण्यासाठी काही ना काहीतरी स्कोप लागतो. आज त्या पदापर्यंत जाण्यासाठी प्रचंड मेहनत आम्ही घेतलेली असते, काम केलेलं असतं, लोकांची मनं जिंकलेली असतात, काम करायची पद्धत आम्ही केलेली असते, लोकांनी विश्वास आमच्यावरती टाकलेला असतो. आता त्यामुळं भूमिका काय तुमची आता? मी माझ्या लोकसभा प्रमुख पदाचा राजीनामा मी माझ्या पक्षशिष्टांकडे देत आहे व जिल्हा परिषद सदस्याचा देखील मी राजीनामा या ठिकाणी देणार आहे. लोकांनी मला त्यांच्या कामासाठी निवडून दिलं आहे. 100% मी त्यांच्यामध्ये जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करणार आहे. परंतु कुठेतरी लोहारा तालुक्याला अन्यायकारक वागणूक देऊन सगळे पदं हे दुसऱ्या तालुक्याला जातात. आजपर्यंत लोहारा तालुक्याला एकही पद मिळालेलं नाही आणि आज जे पद हातातोंडाशी आलेला घास नेमकं कुणाच्या राजकीय सुडबुद्धीमुळे गेला हे देखील पक्षाला माझ्या तपासणं गरजेचं आहे. सरनाईक साहेबांनी देखील आदेश तसा होता. शेवटच्या 10 मिनिटात काय झालं असं की तिथून सभापतीपद हे एका सच्च्या शिवसैनिकाला न देता एक दुसरीकडे देण्यात आलेलं. या संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण वरिष्ठांशी संपर्क साधला का किंवा त्यांनी तो आपल्याशी संपर्क केला का? नाही, माझा संपर्क होतो आहे त्यांच्याशी, मी संपर्कात आहे.
परंतु हे सगळं चित्र स्पष्ट होणं गरजेचं आहे. जर हे असंच चालत राहिलं तर सर्वसामान्य तरुण राजकारणापासून वंचित राहील. भाजपनं महायुती म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा घात केला आहे का? भाजपने महायुती म्हणून नाही, असं काय नाही. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या वरिष्ठ पातळीतल्या जे काही आमचे नेते आहेत त्यांनी तपासणं गरजेचं आहे. व्हीप असताना, आदेश असताना देखील त्याच्यावर कारवाई होणार का मग आता पक्षाने निर्णय घ्यायचा. 12:40 आम्हाला सांगण्यात आलं की आपलं नाव फिक्स आहे. मी देखील 10 विचारलं होतं, नाव फिक्स असेल तर सांगा. माझे कार्यकर्ते त्या ठिकाणाहून आले होते, माझे मित्रपरिवार चांगला त्या ठिकाणी आला होता. अवघ्या 10 मिनिटात जर तुम्ही असं एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही पदापासून वंचित ठेवता आणि पक्षांतर्गत कुरघुडीचा बळी हा झालेला, हे पक्षांतर्गत झालेला विषय आहे. 100% ह्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत इथल्या स्थानिक लेवलचे, यांनी शिंदेसाहेबांचा आदेश डावलला आहे, पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा आदेश डावलला आहे, तानाजी सावंत साहेबांचा आदेश डावलला आहे, राजन साळवी साहेबांचा आदेश डावलला. तुम्ही राजीनाम्यापर्यंत आलाय, मग ते पदाधिकाऱ्याचं नाव का घेत नाहीत? कोण आहेत ते पदाधिकारी? 100% घेणार आहे मी. का घेत नाहीत? तुम्ही राजीनामा द्यायची तयारीत आहे, तितके मी राजीनामा देणार आहे ना. ही सगळी नाव का घेत अवघड माहिती नाही? आहे. मग ते नाव आता कसं आहे, नाव घ्यायला मला काय, मी काय कोणाला घाबरत बिबरत असला विषय आहे. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. योग्य वेळ आली की सगळा पिक्चर मी क्लिअर करणार आहे. जर अशा पद्धतीने चालत असेल तर 100% या ठिकाणी आपली शिवसेनेला अवघड आहे भविष्य. ती योग्य वेळ कधी येईल? योग्य वेळ कधी येईल ती? लवकरच योग्य वेळ येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.